सखे तुझ्यासाठी एकतर्फी प्रेमाची अनोखी गाथा। प्रेम म्हणजे दोन मनाचं एकत्र येणं, पण असं म्हणतात, पण काही कथा अशा असतात जिथे फक्त एकच मन धडधडत असते, दुसरं मन मात्र कधीच त्याला प्रतिसाद देत नाही। आजची ही कथा अशाच एका मनाची आहे जे जीवाभावाचं प्रेम करत राहिलं, शांतपणे एकतर्फी। प्रतीक आणि साक्षी एक अनोखं आकर्षण। हा नायक आहे प्रतीक देशमुख। लातूरच्या एका लहान गावातून पुण्याला BA साठी आलेला एक साधासुधा मुलगा, स्वभावाने शांत, अभ्यासात हुशार, पण फार मनमिळावू नाही। शहरात आल्यावर सगळंच नवीन होतं, हॉस्टेल, वर्ग आणि ती होती साक्षी इनामदार। पहिल्याच दिवशी वर्गात जेव्हा ती हसत आली, तिच्या डोळ्यात एक निरागस चमक होती। ती बोलायला लागली की वर्ग शांत व्हायचा। साक्षी पुण्यातल्या एका प्रतिष्ठित घराण्यातली मुलगी होती, बेधडक, मनमोकळी आणि हसऱ्या चेहऱ्याची। प्रतीक तिच्या प्रेमात पडला पहिल्या दिवसापासूनच। एकतर्फी भावनांचा प्रवास। प्रतीक कधीच तिच्याशी बोलला नाही, फक्त लांबून तिला पाहायचा आणि तिच्या हसण्यावर, तिच्या चालण्यावर, तिच्या प्रत्येक गोष्टीवर तो प्रेम करत राहिला। ती कोणत्या पेननं लिहिते, कुठे बसते, कोणाशी बोलते, हे सगळं त्याला माहीत होतं। त्याचं जगच बदललं होतं। सकाळी उठल्यावर पहिले तिचा चेहरा दिसतो का याची अपेक्षा, आणि रात्री झोपताना तिची आठवण। तो तिच्यासाठी कविता लिहायचा, डायरी भरायचा, पण कधीच आपलं प्रेम व्यक्त करायचं धाडस त्याला झालं नाही। एका दिवशी प्रातिनिधिक संमेलनामध्ये दोघे एकाच गटात होते, तिथूनच त्यांची मैत्री झाली। साक्षी त्याला एक चांगला मित्र मानायला लागली। ती त्याच्यासोबत गप्पा मारायची, त्याला तिच्या गोष्टी सांगायची, पण मैत्री नव्हती, त्याचं जग होतं। त्याने तिला कधी प्रेमाची सूचना केली नाही। त्याला वाटायचं तिला गमावणं म्हणजे तिच्या हास्यापासून स्वतःला वंचित करणं। ती राघव नावाच्या एका मुलाबद्दल त्याच्याकडे बोलायची, तो मला आवडतो रे, असं ती म्हणायची। तेव्हा प्रतीकचं काळी चिरत जायचं, पण तो नेहमी फक्त हसून एकत्र राहायचा, तिच्या आनंदातच स्वतःचं दुःख गिळून टाकायचा। एक दिवस ती म्हणाली, प्रतीक, तू माझा खूप चांगला मित्र आहेस, मी काही झालं तरी तुला कधीच विसरणार नाही। तो फक्त हसला, पण त्याच्या डोळ्यातून त्या दिवशी पहिल्यांदा अश्रू गळले। आठवणीचा ठेवा आणि एक अनपेक्षित भेट। कॉलेज संपलं, सगळे आपल्या वाटेने निघाले। साक्षी अमेरिकेला मास्टरसाठी गेली आणि प्रतीक एका ग्रामीण भागात शिक्षक म्हणून रुजू झाला। साक्षी गेल्यावर त्याने तिला एक पत्र लिहिलं, पण ते कधीच पाठवलं नाही। त्यात त्याने लिहिले होते, साक्षी, मी तुझ्यावर प्रेम करत होतो, अजूनही करतो, पण तुझं सुख हेच माझं प्रेम आहे। तुझा हात माझ्या हातात यावा ही माझी इच्छा नव्हती, तुझं हसत राहणं हेच मला पुरेसं होतं। आज प्रत्येक एका लहानशा गावात शिक्षक आहे। त्याचं लग्न झालेलं नाही, गावातले लोक त्याला गुरुजी म्हणतात। एका दिवशी पोस्टमन त्याला एक पार्सल आणून देतो, त्यावर लिहिलं होतं, टू प्रतीक फ्रॉम साक्षी। पार्सलमध्ये एक डायरी होती साक्षीची। त्यात शेवटच्या पानावर लिहिलं होतं, तू माझं प्रेम समजूनही कधी काही मागितलं नाहीस, तुझं एकतर्फी प्रेमच खरं होतं। राघव निघून गेला, आयुष्य चालत राहिलं, पण माझं मन तुझ्याजवळ राहिलं, क्षमा कर, तुझ्या प्रेमाला मी उत्तर दिलं नाही, आता खूप उशीर झाला आहे। प्रतीकच्या डोळ्यातून अश्रू गळले, त्याचं मन मात्र हलकं झालं होतं। प्रेमात उत्तर मिळायला पाहिजे
असं नाही, कधी कधी फक्त कुणासाठी तरी प्रेम करणं हेच सर्वात मोठं समाधान असतं. आयुष्याची नवी दिशा. प्रतीक आजही ज्या जुन्या शाळेत शिकवत होता तो मुलामध्ये रमून गेला होता, पण त्याच्या खोलीत अजूनही ती साक्षीची डायरी होती. रोज रात्री तो तिचं शेवटचं पान उघडून बघायचा आणि डोळे मिटून तिचा चेहरा आठवायचा. एके दिवशी शाळेत एक नवीन शिक्षिका आली, अनघा कुलकर्णी. चुणचुणीत आणि समजूतदार आणि उत्साही. ती पुण्यातून गावात शिक्षणासाठी आली होती. अनघा प्रतीकच्या साधेपणाने आणि शांत स्वभावाने भारावून गेली होती. तिला त्याच्याविषयी आदर आणि हळूहळू एक आपुलकी वाटायला लागली. अनघाने प्रतीकशी हळूहळू मैत्री वाढवायला सुरुवात केली. ती त्याच्या खोलीत यायची, त्याच्यासाठी चहा करायची, काही वेळा जुन्या आठवणी काढायची. एक दिवस तिने सहज विचारलं, सर तुम्ही लग्न का केलं नाही? प्रतीक थोडा शांत झाला, हसून म्हणाला, कधी कुणासाठी मन दिलं पण ती गोष्ट मनातच राहिली. अनघा सगळं समजून गेली. भूतकाळाची भेट आणि भविष्याची निवड. कथेत वळण आलं तेव्हा 15 वर्षानंतर साक्षी गावात परत आली. ती एका NGO सोबत महिला शिक्षण प्रकल्पात काम करत होती आणि त्यांना ग्रामीण भागात काम करायचं होतं. ती शाळेत आली आणि प्रतीकला पाहिलं. दोघांचे डोळे क्षणभर थबकले. साक्षीच्या डोळ्यात पश्चाताप होता आणि प्रतीकच्या डोळ्यात शांती. प्रतीक, ती फक्त एवढंच म्हणाली. कशी आहेस साक्षी? तो शांतपणे म्हणाला. माफ करशील का? ती डोळे पुसत म्हणाली. कधी रागत आला नाही, माफ काय करायचं? तो हसून म्हणाला. साक्षी परत आल्यावर गावात काही आठवडे होती. ती आणि प्रतीक बऱ्याच वेळा बोलत होते. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. अनघा हे सगळं पाहत होती. एक दिवस अनघा प्रतीकला म्हणाली, तुम्हाला अजूनही तिच्यावर प्रेम आहे? प्रतीक काहीच बोलला नाही. अनघा म्हणाली, जर ती गेली नसती तर तुमचं आयुष्य वेगळं असतं. पण मी तुम्हाला समजून घेते. तुमचं एकतर्फी प्रेमही इतकं शुद्ध होतं की ते पाहून मी तुमच्यावर प्रेम करू लागले. प्रतीक तिच्याकडे बघत राहिला. पहिल्यांदा कुणीतरी त्याचं दुःख समजून त्याच्यावर प्रेम करत होतं. साक्षी शेवटी प्रतीकला म्हणाली, आपण एकत्र राहू शकतो का आता? प्रतीक विचारात पडला. एक काळ होता जेव्हा त्याने याच क्षणाची वाट पाहिली होती, पण आता वेळ खूप उलटून गेला होता. साक्षी, तो म्हणाला, तुझं प्रेम करायचं स्वप्न मी मनात अनेकदा पाहिलं, पण आता मी स्वतःच्या आयुष्यात शांत आहे. मी अनघाशी लग्न करायचं ठरवलं. साक्षी डोळे मिटून हसली. तू नेहमीच खरं प्रेम केलंस प्रतीक. तू जिंकलास. गावात प्रतीक आणि अनघाचं साधंसं लग्न झालं. शाळेच्या पटांगणात सगळे विद्यार्थी फुलं उधळत होते. प्रतीकच्या डोळ्यात समाधान आणि आठवणीमध्ये साक्षी कायमची एक सुंदर पान बनून राहिली. प्रेम कधी संपत नाही. प्रेम कधी संपत नाही. ते फक्त वेगळ्या रूपात पुढे जातं. एकतर्फी असलं तरी ते आयुष्याला अर्थ देतं. प्रतीकचं प्रेम त्याच्या आयुष्याचा पाया ठरलं आणि शेवटी त्याला खरंच समजणारी सखी सापडली. सखे, तुझ्यासाठी स्वप्न कधी कधी वास्तव्य, पण शेवटी एक सुंदर पूर्णत्व. ही कथा तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.